टाकायचं एकदम 90 डिग्रीमध्ये. पण थोडासा काळजीपूर्वक जरा करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी अर्थातच राजगड, राजांचा गड आणि गडांचा राजा दुर्गराज राजगड. आपण ते भेट देणार आहोत राजगड भेटीला. आपण आज भेट देणार आहोत राजगडाला. तिथे आपणाला बघायचे आहेत पाली दरवाजा, पद्मावती मंदिर, सूर्यमाची, चिलखती बुरुज, संजीवनी माची आणि बरेच काही. चला तर मग राजगडला. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली आणि तब्बल 26 वर्षे राजधानी असलेला अत्यंत बळकट व ऐतिहासिक किल्ला आहे. सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीवर उभा असलेला राजगड किल्ला. राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड. तर अर्थातच आता मी चाललो आहे राजगडला. तो समोर आता दिसतोय तुम्हाला, मागे माझ्या मागे राजगड आहे आणि पार्किंगची सोय. मराठ्यांच्या अभिमान, शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता. सर्वांना नमस्कार. आपले हे 4थं वर्ष आहे. सर्वांनी राजगड ही आपली महाराष्ट्राची राजांची पहिली राजधानी होती आणि या गडावरती आता आपण थोड्याच वेळात चढायला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी एकमेकाची काळजी घ्या. कोण पुढे मागे राहत असतील बघा. आपला कॅपचा कलर सर्वांचा सेम आहे. कॅप कुणीही काढू नका. आपण सर्वांनी आपलं वर्तन असं ठेवायचं की इतरांनी बघून आपल्याला फॉलो केलं पाहिजे. अरे वाव, एवढी चांगली फॅमिली आहे, एकमेकाला सहकार्य करतात, एकमेकाला मदत करतायत. भेटतं रे असतं काय आहे ना, बुंदीमध्ये स्टॉल्स असतात. गडावर जाण्यापूर्वी तिथे एक काउंटर लागते. त्याचे शुल्क आपणास भरावे लागते. शुल्काचे तिकीट आहे 10 रुपये फक्त. इथे अशी माहिती दिली आहे किल्ले राजगडाची. चला तर जाऊया. सुरुवातीलाच आपल्याला असा रस्ता असतो दगडांचा आणि असे बॅनर. आठ 16 कधीच सांगताय तुम्ही. आता आपण 8:16 बरोबर चालू केलंय. राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय ठरतो. आता आपण 20 मिनटं चालत आलो. 20 मिनटामध्येच आपल्याला खूप धमाल झाले भरपूर. नाही मी संतोषची वाट बघते. इथून आपल्याला पायऱ्या चालू होतात. अर्धा तास चालल्यानंतर आता आपण इथे आलो पायऱ्यांच्या ठिकाणी आणि पुढे ती दिसते ती पाली दरवाजा. तिकडे आता आपल्याला जायचं आहे. आपण त्या तिकडून आलेलो, पार्किंगची दिसते तिकडे. तिथून असं चालत चालत इथपर्यंत. नंतर इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. तब्बल 26 वर्ष इथे राजगड ही राजधानी होती.
या राजगडावरती असे बरेचसे प्रसंग तुम्ही इथे आहेत. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा इथे जन्म झाला. दुसरं म्हणजे इथे शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाईंचं इथे निधन झालं. आणि सुरतवरून जी लूट आणली ती राजगडावरच आणलेली. इथे असे भरपूर असे ऐतिहासिक प्रसंग इथे घडलेले आहेत. समोर जो दिसतो आपल्याला तो पाली दरवाजा 1 आणि 2 नंबर. तर चला बघूया पाली दरवाजा. मी सुद्धा इथे पहिल्यांदाच येतो आहे, तर मलासुद्धा एक ओढ लागली आहे राजगड बघण्याची. तर होईल की नाही माहिती नाही पूर्ण, कारण किल्ला एवढा प्रशस्त आहे की कमीत कमी याला 2 दिवस तरी लागतील. काकडी खाताना मावळे असं टाक ना. मावळ्यांच्या सेवेसाठी कुठं आले कॉलेजमध्ये आले अरे इथे आपल्याला गडावरती असे येताना मध्ये मध्ये लिंबू पाणी, ताक, काकडी, पाण्याचे बॉटल्ससुद्धा इथे दिसतात. त्याच्यावरती पाणी भेटतं. तुम्ही इथे बघा या साईडला खोल दरी. राजगडवर येण्यासाठी पाली आणि गुंजवणे या मार्गाने इथे येऊ शकतो आपण. समोर जो दिसतोय तुम्हाला तो पाली दरवाजा 1 नंबर. इथून पूर्ण इथे शत्रूवरती नजर ठेवू शकतो. इथे आपण असं हा पाली दरवाजा, मोठा दरवाजा. इथे पूर्ण असा हत्तीसुद्धा जाऊ शकतो, एवढा मोठा आहे. इथे दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ह्या इथे सैनिकांसाठी बसण्यासाठी जागा. या इथे तुम्ही बघू शकता की जागोजागी इथे अशा जंग्या ठेवलेल्या आहेत. आणि हे किती मोठी अशी. इथून सुद्धा आपल्याला खाली गुरूपर्यंत नजर ठेवू शकतो शत्रूवरती. खाली ते दिसतंय तुम्हाला ते पार्किंगची आपली सोय. इथे अशी माकडं सुद्धा भरपूर आहेत, पण त्याच्यासमोर काही तुम्ही खाण्याची वस्तू अशा काढू नका. तुझा नाही घेतला गळ्यात बसेल. तेव्हा अरे चला आता पाली नंबर 2 दरवाजा. या दरवाजाला जायच्या अगोदर आपण इथे जाऊया. महाराज जर इथे आले तर ह्या दरवाजावरून बालेकिल्ल्याला सूचना करण्यासाठी इथे नगारखाना होता. इथे नगारा वाजवला की वरपर्यंत सूचना भेटायची की महाराज आले आहेत करून. आपण आता 1 नंबर पाली नंबर 1च्या वरती आहे नगारखाना. आपण मगाशी आलो होतो तिकडे. दोन्ही साईडला तटबंदी आणि हा पाली दरवाजा 2. अजूनही मजबूत स्थितीमध्ये हा किल्ला आहे. तुम्ही बघा भव्य असाचं रूप.
त्या काळामध्ये दरवाजा पूर्ण ओपन होत नसे, छोट्या दरवाजानेच आपल्याला आत जायचं होतं. आपण आतमध्ये जाऊया, पाया पडूया छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता आपल्या इथे दिसतोय ते ओंडका लावलेला. हा जो दरवाजा बंद करण्यासाठी इथे ओंडका लावला आहे. आणि हा फक्त छोटा दरवाजा ओपन असतो. हा छोटा दरवाजा आणि इथे हा ओंडका आहे लॉक करण्याचा दरवाजा. इथे आल्यावर सुद्धा ते अशा देवड्या तुम्हाला दिसतील सैनिकांना आराम करण्यासाठी. इथे शौचालयासारखं दिसतंय पारे असे सैनिकांसाठी. पाली दरवाजा राईटला आता आपण जो बघितला आणि राणी वसा तलाव तो आता आहे हा. महादेव महादेव. पाली दरवाजा सुवर्ण पद्मावती माती या साईडला, पद्मावती साईडला आणि आता ही काय, ही सदर हे काय, ही काय सदर सध्या बंद आहे. चलो सदर बघून आता पुढे जाऊया. पुढे जायचं आता आपल्याला. इथे राजगड किल्ल्याची माहिती दिली आहे, ती पॉज करून तुम्ही वाचू शकता. बघितलं दारू कोठार, दारू कोठार आहे की धान्य कोठार आहे? कोठार आहे. इथे तुटलेल्या तोफा सुद्धा दिसत आहेत. इथे हा पूर्ण लोखंडाच्या आहेत या. किल्ल्याची सफर आपण आयोजित करतो आणि ह्या वर्षी आपण राजगडावर आहोत. मगाशी खाली सांगितलं, साहेबांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की राजगडाची आपल्या स्वराज्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्याचा इथं शिलालेख पण इथं पुरातत्व विभागातर्फे लावण्यात आलेला आहे. तर खरोखर जेव्हा आपण असं येतो ना तेव्हा वर्षभर पुरेल एवढी एनर्जी आपल्याला मिळते. वर्ष 2 वर्ष याच आपल्या राजांच्या इतिहासाबद्दल किंवा काय हे आपले चंदने साहेब 44 किल्ले केलेत, 44. आणि नेमका 3 किल्ले माझ्याकडून राहून गेले होते. त्यातला एक किल्ला होता राजगड. अगर कोई कहता है कि मुझे मरने से डर नहीं लगता तो 2 ही चीज़ होती है, एक तो मराठा होता है. च्या परंपरेत आमची उमेद संपली, पण हा संसाराचा रणगाडा पुढे कसा चालवायचा. नाटकामध्ये त्यांनी रोल केलाय. रायगडाला जेव्हा जाग येते एवढे शेकडो एवढी संधी करून सर होणं शक्य नव्हतं. आणि वरती जर आपण शत्रूला जर हा किल्ला सर करायचा असेल त्याच्या 3 माच्या आहेत. त्या 3 माच्यावरती त्याला चढाई करणं एवढं सहज सोपं नाही आणि एवढ्या उंचावरती. तर सर्वप्रथम शिवरायांनी हा गड तो आपला निर्णय आणि नवीन पिढीने ते विचार कसे कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत त्यासाठी खूप सुंदर असा हा ट्रेक प्लॅन केला गेला. जिथे माहिती आता आम्ही चाललो आहे बाले किल्ल्यावरती. बराच उशीर झाला आहे. बघूया आता गड किल्ला किती फिरून होतोय ते. तर ह्या किल्ल्यावर आम्ही सर्व मिळून 121 मावळे आलोत. रात्री मुंबईवरून 4 बसेसने आम्ही सर्व मावळे पहाटे 6 वाजता या गडाच्या पायथ्याशी पोचलो. तेथे हॉटेल तुळजाभवानीला फ्रेश होऊन नाश्ता करून गड चढायला सुरुवात केली. बाले किल्ला मार्ग दाखवला आहे. बाले किल्ला जाण्यासाठी इथे रेलिंगसुद्धा केली आहे सेफ्टीसाठी. तेव्हा इकडून एक सहकार्य येतो आपला आपला हां तो पूर्वजच आहे आपले ते.
गेला गेला गेला. टोपी नाही येणार ना दादा? नाही टोपी नाही. हा किल्ला पावसाळ्यामध्ये बघायला मस्त आहे. सगळीकडे हिरवगार आणि त्यातून वाहणारे धबधबे. बाले किल्ल्याला जाण्यासाठी थोडा रस्ता कठीण आहे आणि एका साईडला रेलिंग असल्या कारणाने काय टेन्शन नाही. अजून तिकडे आपल्याला तिकडे यायचं वरती. चालू केलं चला. नाही आता तू सांगते तर मला म्हणून परत बंद केलं परत बंद केलं. ठीक आहे करतो परत करतो चल. तटबंदीवर जास्त झुकू नका. वरतून बघा हा दिसणारा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसतोय कारण की दुर्गत आहे. आपल्या जाणार आहे आपण बाले किल्ल्यावरती. आणले आपण यार. काळजीपूर्वक जरा करा. बाले किल्ला महादरवाजा. हे नेहमीप्रमाणे दरवाजाला आता आपण बाले किल्ला आलो आहे. बाले किल्ल्यावरती आता बघूया काय काय बघायचं भेटते ते. तेव्हा आपण तिकडे होतो मित्र, आपण त्या सदरकडे होतो तिकडे आणि बाले किल्ल्याला येण्यासाठी आपल्याला बरंच प्रदान करावं लागलं. जननी देवी मंदिर आतमध्ये बघूया का आहे का. हां शूज काढ. काय नाही ना. अच्छा अच्छा मंदिर आहे तिथे. आता आपण समोर बघतोय ते चंद्रकोर तलाव आहे. वरतून बघितलं असायला चंद्रासारखं हे शेप आहे. मला चंद्रकोर तलाव म्हणतात. साडे 11 झाली तसं आपल्याला एवढं गरम नाही वाटत आहे कारण वातावरण थंड आहे. दर्शन घेऊया आतमध्ये. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आतमध्ये शंकराची पिंड आणि शिवाजी महाराजांचं मूर्ती. तिथे असं बाजारपेठ लिहिली आहे. तिथे सगळं पूर्वी दुकानं असतील, काही राजवाड्यांचे अवशेष आहे तिथे. आता सगळं तिथे कोसळून पडलंय. राजवाड्याचे अवशेष. काय राजवाड्याचे अवशेषच दिसतात सगळे.
बालेकिल्ल्याला जायला हा रस्ता इथून आहे आणि इथून सुवेळा माचीकडे जाण्यासाठी रस्ता. बघूया आता आम्हाला किती वेळ लागतो आहे ते. आता वाजले आहेत बरोबर 12:15. ते बोलले 1.5 तास लागतो जाऊन येऊन. तो जो आहे तो बालेकिल्ला आणि या इथे सुवेळा माची. चला तर मग फटाफट कवर करूया, वेळ थोडा आहे. राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा. हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. पूर्वी मुरुमदेव या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला 1647मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. त्यानंतर किल्ल्याने एक अभेद्य गडाचा आकार घेतला. तब्बल 26 वर्षे हा किल्ला मराठा राज्याची राजधानी होता. 1674 मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात तो आली. जो दिसतोय तो बालेकिल्ला, तिकडे आम्ही आता जाऊन आलो. आता सुवेळा माचीकडे चाललोय. हनुमान मंदिर. जय बजरंग बली. सुवेळा माचीकडे आता आपण चाललो आहे हळूहळू करत. एक राजगडाचं एक विशेष आकर्षण सुवेळा माची. हा किल्ला केवळ पर्यटन स्थळ नाही तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी प्रेरित करतो. या राजगडावरचा प्रत्येक दगड आपल्याला इतिहासाची साक्ष देतो. आपल्याला इतिहास काय आहे, तो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास या इथे राजगडावर येऊन आपल्याला समजतो. दोन्ही साईडला तटबंदी आणि हा मध्ये बुरुज. तर चिलखती बुरुज. चिलखती बुरुज. चिलखती बुरुजावरती ओहो मस्त. हिंदवी स्वराज्याचा झेंडा, भगवा झेंडा. आणि हे समोर संजीव. हा गोल काय ते बोलला ते तिकडे का? हम्म. राजगड येण्याचं सार्थक झालं. इथे ना बघा, इथे तोरणा सगळे किल्ले दिसतात रे इथून. आता आपल्याला माहिती नाही कुठे किल्ले कुठले येते. आता आपण चिलखती बुरुजवरून त्या आता तो जो दिसतोय मागे माझ्या त्या माचीकडे आपल्याला जायचं आहे आता. तर आपण लवकर ऊन वाढायला लागलं आहे. वाजलं आहेत 1. तरीसुद्धा आता करू फटाफट जेवढं होतं तेवढं. पण राजगड एक नंबर आहे, नक्की या. ती बुरुज बघून आता आम्ही सुवेळा माचीकडे चाललोय. ती जी समोर दिसते तिकडे. हां हां काय ना, बाहेर जायचं आहे. हो. एक टाईपमध्ये हा चोर दरबारासारखाच आहे. येतोय खाली. चला परत जाऊया वरती. सुवेळा माची तटबंदी दरवाजा. आता आहे इथे नैसर्गिकरित्या तयार झालेला नेडा, जो आपण आता बघायला जाऊ. आहे तसा रिस्की, सांभाळून जायला पाहिजे. चला आपण जाऊया. इथे उतरल्यावरती थोडंसं इथे नौका कोणी असेल तर त्याने सांभाळूनच इथे द्यावं. पण वरती गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे कुठे.
संतोष एक नंबर. ओके. रील बनव. काढला. हळू चाला रे, खाली दगड बिगड पडेल. संतोष काढून चालतोय. ते मिथून तिथपर्यंत जाईन, नाही भेटलं पुढे जागा तर चिलखत एक माणूस जाईल एवढीच जागा इथे. तर या चिलखती बुरुजचं पण आता एक शिवाजी महाराजांनी तसं एक बनवून ठेवलेलं आहे की शत्रूंनी दारुगोळ्यांनी एक भिंत जरी पाडली तर दुसरी भिंत आपली सेफ असते. त्या हिशोबाने इथे चिलखती बुरुजाचं एक अप्रतिम काम शिवाजी महाराजांनी केलं आहे इथे. राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे 40 किलोमीटर परीघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 1376 मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. पण तिकडे दुसरा चोर दरबार तिकडे पण आहे काय ना? तटबंदीच्या मधून जाणारा रस्ता. हनुमानांची प्रतिमूर्ती तुम्हाला पुरंदर दिसेल, खूपच क्लिअर पुरंदर. असेल. आणि तुम्ही बालेकिल्ल्यावरती गेला तर प्रतापगड पण दिसतो क्लिअर असेल तर ना ते. हां, असेल तर बालेकिल्ल्यावरून रायगड पण दिसेल तुम्हाला. बापरे एवढी लांब. पण तेवढं हे पाहिजे ना. त्याला एकदम क्लिअर. प्रतापगड पण दिसतो ना. प्रतापगड वरून जे बघतात ना ते महाबळेश्वर प्रतापगड, हां हां राजगड दिसतो तिथून. इथून उघड्या डोळ्यांनी एवढे किल्ले दिसतात. रायगड दिसतो, आणि निळमाला इथं पलीकडे दिसतो थोडा. किल्ले आपलं हे पुरंदर दिसतो. नाही पुरंदर आणि पलीकडे घ्या ना इथं. हां बरोबर. हां हां गडावर पोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते सुवेळमाचीकडे जाताना. आणि अशा आहे ते जागोजागी तुम्हाला जंग्या दिसतील शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी, तिकडून यांच्या शत्रूवरती नेम धरण्यासाठी. अक्षरशः घामाच्या धारा आणि दुपारचे 2 वाजलेत. पद्मावती मंदिर आता आलो आहे. हां इथे आहे पद्मावती मंदिर, पद्मावती तलाव. बघूया. हो हो मस्त. पद्मावती मातेचं मंदिर. वरती अशी सगळ्यांना हे टाक arrow. मला फक्त खायला द्या रे. आणि तू टाक. काय? मला मेसेज करायचं. पिण्याचे पाणी सुद्धा इथे आहे. तर पिण्याचे पाणी पण ते आले आता खराब. तर लोकांना एक विनंती आहे की हे पाण्याचं पाणी जे आहे
ते चांगलं ठेवा, कसं करू नका. आता सध्या खराब आहे आता. भात, पिठलं, भाकरी, ठेचा, खरडा, लोणचं, पापड, ओके, खरडा. जेवण मस्त आहे. नंबर गडावरचं जेवण आहे, मस्त जेवण खरंच क्वालिटी. ते गाववाल्यांचं आहे ना, आपलं ते गाववाल्यांचं रुपये. माहिती अशी गावं आहेत त्या लोकांनी जेवण बनवून दिलेलं आहे. हां, गावची टेस्ट आहे एकदम मस्त, पिठल्याला आणि डाळ भाताला, खरड्याला. प्लेट ठेवा का इकडं. लोणचं राईस घ्या ना, चवीला थोडं आंबट खा रे. त्या मंदिराच्या बाजूलाच पद्मावती तलाव हे वरतून दिसतंय. ते साईबाईंची समाधी इथे राजगडावरती. कुठे ते पुढे तिकडे ते ते नाही आहे ते. चलो घुस जाओ. हां, मग एवढं आपण आलो आहे ते राजगडावर आणि पद्मावती तलाव ना बघणं. हो, केलं मी, चालू आहे. चलो, पद्मावती तलाव पद्मावती मंदिराच्या बाजूला. पुढून पण रस्ते आहे, पुढून पण तिकडून गेलो असतो. एवढं सगळं करून आमचा हा किल्ला अर्धवटच राहिला. पुढच्या वर्षी हा किल्ला मी नक्कीच पूर्ण करीन. रामेश्वर मंदिर. हनुमानाचे आणि शिवलिंग. आज तुम्हाला राजगडचा अनुभव कसा वाटला? मला खूप आवडला. सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांची साथ खूप छान वाटलं. एक नंबर, मस्त वाटलं, अप्रतिम. तुझं काय मत आहे? सॉलिड, मस्त. आर्यन? मला खूप छान वाटलं. खूप मजा आली, एकदम भारी, एकदा येऊन बघा. तुम्हाला राजगडचा अनुभव कसा वाटला? छान होता, पण खूप चालावं लागलं, त्रास होतो थोडासा. आपल्याला खूप छान. छान वाटलं. आपल्याला परत तुम्हाला अनुभवायला आलं, तुम्ही बोलले, आम्ही बोललो परत या, तर परत येऊ ना. तुला कसा वाटला? चांगला, अजून काय? चांगला नुसता? खूप मस्त, नेक्स्ट टाइम नक्की. खूप चांगला होता. तुम्हाला? खूप छान, मस्त. तुला? मस्त. साळुंकी, आपण काल रात्रीपासून जी मेहनत केली 10 वाजल्यापासून, आज त्याचं कुठे आपल्याला फळ भेटलंय, तर कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. तुम्हाला? खूप छान, अविस्मरणीय. लय भारी, एक नंबर. सानप? एक नंबर, मजा आली. खूप छान अनुभव आला. परत सगळ्यांना घेऊन येऊशी वाटले आठवड्याभरात. एकदम झकास, एक नंबर. असेच उपक्रम कायम राहू. हार्दिक? छान छान. मार्गी साहेब? जीवनाचा अनुभव आला. सगळ्यात सुंदर क्षण होता जेव्हा आपण सगळे त्या ठिकाणी जमलो आणि खूप छान संगीत झालेत आणि खूप छान असं त्यांनी नाटक सादर केलं. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. साहेब, तुम्हाला कसं वाटलं? अप्रतिम. आतापर्यंत जेवढे गड किल्ले आम्ही केलेत त्यातला सगळ्यात टफ किल्ला आज आपण केलेला आहे. आणि हा अनुभव आणखीन 25 वर्ष त्या मातीचा जो अनुभव आहे, दगडांचा जो अनुभव आहे, आणि तुम्ही सगळे जे एक परिवार, एक फॅमिली
एकत्रपणे आपण हे केलेलं आहे तर अप्रतिम. आणि विलास तुझे खूप खूप धन्यवाद. संतोष कुठे आहे, संतोषचे पण खूप खूप धन्यवाद. ठाकूर साहेब आपल्याला राजगड खरंच हा राजगड आहे, कारण का सगळ्या गडांचा राजा म्हणून हा राजगड. खूप छान हे सगळं आवडलं आम्हाला पण, आणि ही मोहीम तुमची छान आहे. आणि असे दरवर्षी तुम्ही राजगड नाही सगळेच किल्ले आम्हाला बघायला भेटतील ते तुमच्यामुळे. तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा. चला साहेब, चांगला सफर झालाय, असंच सफर व्हायला पाहिजे आपलं व्यवस्थित. मस्त साहेब, एकदम कडक, लय मस्त. मजा आली, रोज येणार, नेहमी येणार. पालवी असा अनुभव परत करायला भेटला. संध्याकाळी आपण परत आज संध्याकाळी रात्री 11 वाजता निघालो तर चालेल का तुम्हाला? हो चालेल. आता एवढं चाललंय अजून चालू. बोला चव्हाण साहेब. त्यावेळीची महाराजांची दूरदृष्टी ही आताही आम्हाला अनुभवायला भेटली, त्याबद्दल आम्ही महाराजांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. गौरी, तुला कसा वाटला? एकदम बेस्ट आणि चांगला. नाईक साहेब. चांगला उपक्रम आहे. सावंत साहेबांचा. आता माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा.